आज आनंद भगत स्मरणार्थ हे ओंकारा ही मैफल आपणासमोर सुरू होत आहे। सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी कृपया आसनस्थ व्हावं। गोव्यातील युवा प्रतिभावंत गायक कलाकार विश्वजित मेस्त्री यांच्या समवेत गोव्यातील नामवंत साथी कलाकार या मैफिलीमध्ये आपली कला पेश करत आहेत। ओवीचे आरंभी वंदू विनायका, बुद्धिदाता एक लोकामध्ये, नमन लंबोदरा, शारदा सुंदरा, सद्गुरु माहिरा, संत जना, मुनिवर कविवर वरमूर्ती, मंगल मूर्ती तुझ ध्याती, कार्यारंभी स्तविताती, गायक गुणीजन गाताती। देवा गणरायाच्या चरणी आमच्या मनातील भाव अर्पित करताना यंदाच्या या गणेशोत्सवा प्रित्यर्थ आयोजित भगत कुटुंबियांच्या या आनंद चौकीवर आणि रघुवीर रंगपीठावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। यंदाचा गणेशोत्सव त्यामध्ये धोधो कोसळणारा पाऊस जरी असला तरी कुठलाही नैसर्गिक प्रपात माणसाच्या उत्साहाला वेसण घालू शकत नाही, कारण उत्सवच तसा आहे। गणेशोत्सव हा आमच्या सणांचा राजा आणि म्हणून या गणेशोत्सवा प्रित्यर्थ यंदा या आनंद चौकीवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करताना आम्हाला अत्यानंद होत आहे। देवा गणपतीच्या वडिलांच्या प्रती म्हणजे देव महादेवाच्या प्रती आपली आदर भावना व्यक्त करून या कार्यक्रमाची सुरुवात गोव्याचे नामवंत गायक कलाकार विश्वजित मेस्त्री करत आहेत। पण तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सगळे मान्यवर उपस्थित आहात। त्यापैकी मी विनंती करतो संतोष भगत यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे प्रेमानंदजी नाईक, तसेच आमचे वासुदेवजी भगत, तसंच आत्ताच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले मोहनदास भगत यांनी पुढे यावं। आपण गणेश पूजा करत असतो, परंतु एखादा शिवपुत्र काय करत असतो? शिवपुत्र म्हणजे काय? देव गणपतीच। संगीतातील शिवपुत्र कोण? संगीतातील शिवपुत्र म्हणजे कुमार गंधर्व। शिवपुत्र कोमकल्ली हे त्यांचं नाव। आणि हा शिवपुत्र काय करील? तर तोही शिवालाच आपला पहिला स्वर अर्पित करेल। म्हणून तर विंदा करंदीकर यांच्याकडं कुमारजी एक दिवस गेले आणि विंदा आणि त्यांची एकदम घट्ट मैत्री। विंदा म्हणायला लागले, कुमार काहीतरी गाऊन दाखव बरं। कुमारजी म्हणायला लागले, अरे विंदा काय गाऊन दाखवू ते तुझ्या कवितेमधूनच सांग बरं। आणि विंदा कुमारजींना आपल्या कवितेमधून तुम्ही काय गा हे सांगायला लागले। बघा तो शब्दप्रभू काय शब्द व्यक्त करत आहे। शिवपुत्राला विंदा म्हणायला लागले, 12 ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा करणाऱ्या गूढ महंता शंकराच्या पिंडीजवळ षड्ज ठेव। प्राजक्ताच्या दवामध्ये भिजलेला ऋषभ उचलून बावरलेल्या प्राजक्ताला दे। गंधार गगनाचा समज निशिगंधावर कललेल्या अंधारात वितळणाऱ्या मावळतीच्या मंद तेजासारखी मिंड घेऊन मध्यमापर्यंत जा, पण तू तिथपर्यंत कसा आलास
हे मात्र मध्यमाला सांगू नकोस. पुन्हा एकदा प्राजक्ता घालून आड पावलांनी मागं फिर, पुढं गेल्यासारखा मागच्या जन्माजवळून पंचमाच्या प्राणापर्यंत. दैवत धीराचा असू दे, दैवत धीराचा असू दे, त्याच्या काळजावर निषादाची धार पाजळून घे षड्जाची तार कापण्यासाठी. 12 ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा करणाऱ्या गूढ महंता शंकराच्या पिंडीजवळ षड्ज ठेव. आणि विश्वजित, त्या भूपरागामधून तूही शंकराच्या पिंडीजवळ आपला षड्ज ठेव. Re
देव महेश्वर महादेव देव
सारे साध सारे गरे ग सारे गरे ग सारे गरे गरे साध महादेव सारे गा बा गरे साध महादेव 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 सारे ग सारे गा सारे गा बा सारे गा बा गरे गरे सारे सा गरे ग
भूप रागामध्ये स्वर कुठले? सारे ग प ध सा. म आणि नी वर्ज्य आहे आणि म्हणून अनेकांच्या जीवनामध्ये मनी वर्ज्य आहे. वसंत पवार यांची ही खरं म्हणजे कोटी आहे. संगीतकार वसंत पवार, त्यांना कोणीतरी विचारलं जीवन कसं चाललेलं आहे भूप रागासारखं मनी वर्जित. पण मनी वर्ज्य असला तरी आयुष्य सुखी असू शकतं हे आपण अनेकांच्या या बेतकी गावामध्येच आपण पाहतो. खाण्यापिण्यासाठी देवदयेनं शेतभात खूप आहे पण मनी वर्ज्य आहे. घरात रोकड कुठेही सापडत नाही आहे. देवाणघेवाण करून आयुष्य जगायचं पण काही खरेदी करायची तर चलनी नाणं घरात नाही आहे पण सुख आहे हे मात्र निश्चित, जे आम्ही लहानपणी अनुभवलं. गोरा कुंभाराचे अभंग, त्या अभंगाला अभिषेकी बुवांनी जी चाल दिली ती चाल आज ISO स्टँडर्ड प्राप्त चाल झाली. त्या चालीला कोणीही हात लावू शकत नाही. मला वाटतं विश्वजित, मला वाटतं गोरा कुंभार मधील ते गाणं तू सादर करायचं. आ
त्यामुळे खूप मोठे आहेत. दादांचं इथे गोविंदांचं तर सांगायलाच नको, त्यांचा कायम आशीर्वाद आमच्यासोबत असला.
या कार्यक्रमामधून अशीच भक्तिगीतं नाट्यगीतं सादर करण्याचा विश्वजित आणि आम्हा सर्व कलाकारांचा मानस आहे. कारण संगीत क्षेत्रामध्ये जे जे आमच्या पूर्वसुरींनी करून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडावे. कारण अभिषेकी बुवा अशा एका गाण्याला संगीत देतात जे मग त्या गाण्याच्या शब्दांशीच नव्हे त्याच्या अर्थाशी आणि भावनेशी एकरूप होऊन जाणारं संगीत म्हणजे काय असतं हे अभिषेकी बुवांसारख्या संगीत महर्षींच्या कर्तृत्वातून आपल्याला कळून चुकतं. आणि म्हणून अशाच संगीत प्रवासामध्ये ज्या ज्यावेळी आपण या संगीत महर्षींचा उल्लेख करतो त्यावेळी ज्यांनी त्यांना शब्द पुरवला त्या कवींचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. कारण कवी हा शब्दांचा उद्गाता आहे. एखादा संगीतकार मग त्याला स्वरांची जोड देतो. आणि काव्य आणि संगीत यांचं अद्वैत काय आहे? पोएट्री इज अ म्युझिक ऑफ वर्ड्स अँड म्युझिक इज अ पोएट्री ऑफ साऊंड असं म्हटलं जातं. काव्य हे शब्दातलं संगीत असतं आणि संगीत हे स्वरातलं काव्य असतं. इतकं ते अद्वैत आहे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी एकरूप झाल्यानंतर जे गीत जन्माला येत असतं ते शब्दांच्या पलीकडचं असतं. आणि काव्य क्षेत्रामध्ये संत शिरोमणी ज्ञानोबाराय यांचा उल्लेख तर आपण करतोच, पण ज्यांचा काव्यसृष्टीमध्ये पहिला कवी कोण, सर्वश्रेष्ठ चांगला कवी कोण, सर्वोत्कृष्ट कवी कोण, तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा उल्लेख होत असतो. कारण निसर्गामध्ये एखाद्या फुलाला रंग प्राप्त व्हावा, फुलाला सुगंध प्राप्त व्हावा, फळाला स्वाद प्राप्त व्हावा, तसा तुकोबारायांना शब्द प्राप्त व्हावा असं म्हटलं जातं. इतकं ते सहज सुंदर आहे. म्हणून तुकोबारायांची प्रत्येक रचना ही उत्कृष्टतेचा जो स्तर आहे त्याच्यापेक्षा वरती आहे, जो व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडावेत. म्हणून तुकोबारायांच्या रचनेला आपण खरंच प्रत्येक शब्दाशब्दागणी ईश्वरत्व म्हणजे काय याची अनुभूती देणारे तुकोबारायांचे शब्द या पुढच्या अभंगामध्ये आपणासमोर विश्वजित सादर करीत आहे. Hallelujah.
गजाननाच्या चरणी तुकाराम महाराजांची ही सुंदर रचना. संतश्रेष्ठांनी काय केलं? कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या पदव्या त्यांना प्राप्त झाल्या नाही. कुठलंही शिक्षण कुठल्याही चार भिंतीआड बसून कुठल्याही शिक्षकासमोर ते शिकले नाहीत. जगाच्या शाळेमध्ये जे शिक्षण प्राप्त होत असतं ते शिक्षण संतांनी प्राप्त केलं. परंतु त्यांना परमेश्वर भेटला कारण जे जे त्यांनी केलं ते मनोभावे केलं. म्हणून ईश्वर ही संकल्पना काय आहे, ईश्वराचं अस्तित्व कुठे आहे, तो दिसतो कसा, त्याला पाहण्याची दृष्टी कशी प्राप्त व्हावी, ही संतांनी आपल्या मनोधारणेतून परमेश्वराची भक्ती जी केली त्या भक्तीच्या मार्गामधून ती प्राप्त केलेली शक्ती आहे हे आपण जाणून आहोत. आणि म्हणून संतांनी ज्ञान प्राप्त केलं ईश्वराच्या माध्यमातून. वेद पुराणे उपनिषद यांचं भले वाचन केलं नसेल पण ईश्वर म्हणजे काय हा जो त्यांना भक्तीचा गाभा म्हणजे प्राप्त झालेला होता तो परमेश्वर आणि त्याच्या प्रती असलेली श्रद्धा याच भावनेतून प्राप्त झालेला होता. म्हणून तर संत चोखामेळा काय म्हणतात ऐकूया. अभिषेकी बुवांनी गायलेली पंडित रामभाऊ फाटक यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना विश्वजित आपणा समोर सादर करतो. आ
निगमाचा भेद आत्माची भाव, निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद, शास्त्रांचा
कार्यक्रम. खरं म्हणजे आज माझं डोकंच चालत नाही. कारण या चौकीवर जे आम्ही जीवन काढतात, इकडं बाप्पा बसायचे, आपलं शिवण यंत्र घेऊन. इकडं एक लावलेली प्रत्येकाला ठाऊक असेल, ज्याला आपण दाणी म्हणतो ना, दाणी खाली एक बाक, त्या बाकावर आपली कात्री घेऊन कपडे कापणारा माझा बाप, आणि त्या दाणीवर कुणाचे तरी कधी काळचे कपडे. ही गोष्ट सर्वांना ठाऊक असेलच. परवाच मला माझ्या सोनू भाऊंनी सांगितलं होतं. एक काळ असा होता की नावेलीहून आमच्या कालोत्सवाला जेमतेम 10-15 माणसं यायची. कशी यायची? सवयी वेळेला जे नाव असायची ना, त्या नावेतून नदी ओलांडून ती माणसं चालत चालत इकडे यायची. आणि जे काही गोडधोड केलेलं आहे ते खाऊन ही माणसं कालोत्सवाला इकडून निघून जायची. पण तिकडं 2-3 गावची माणसं बसलेली असायची. का तर त्यांचे कपडे मिळाल्याशिवाय ते काही कालोत्सवाला पोहोचत नव्हते. आणि मग ती 3-4 माणसं रात्रीचे 10 वाजता आमच्या वडिलाकडून कपडे घेऊन आलेले सगळे नातेवाईक कालोत्सवाला पोहोचते, पण आमची माणसं अजून इकडं आहे, कारण त्याचे कपडे तयार झालेले नसायचे. पण वेगळाच आनंद होता त्या गोष्टीमध्ये, ज्यामध्ये बाप कपडे शिवायचा, आई मग बटन लावायची त्या कपड्यांना, आणि त्याच्यावरूनच भांडणं उडकायची. आणि मग तो वेगळा माहोल या वास्तूमध्ये मला पाहायला, आम्हाला अनुभवायला मिळाला, ज्यामध्ये आमचं जगणं म्हणजे काय आणि जगण्यातलं सुख म्हणजे काय ते इकडं या चौकीवर आम्ही अनुभवलं. याच चौकीवर आम्ही आयुष्यभर ज्यावेळी इकडं होतो त्यावेळी झोपायचो. आणि या चौकीनं जे आम्हाला दिलं ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. इथे माझे काका बसून या चतुर्थीच्या काळामध्ये एक घोरपडीचं कातडं त्या घुमटाच्या मुखावर चढवायचं इकडंच बसून. आणि आम्ही मंडळी लहान असलो तरी ते असं घट्ट पकडून त्याच्याबरोबर बसायचं. आणि म्हणून या चौकीचं आमच्या जीवनामध्ये एक वेगळं स्थान आहे, म्हणून ती आनंद चौकी बनलेली आहे हे मी सांगू इच्छितो. आणि या आनंद चौकीवर आज हे सगळे गुणी कलाकार माझ्या विनंतीला मान देऊन इकडे आले. विश्वजित तर तुम्हाला सर्वांना पेडण्याचा कलाकार, तो थेट इकडे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. जोरदार टाळ्यांच्या गजराने या कलाकारांचं आपण कौतुक करावं.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम आपले वडील विश्वास मिस्त्री यांच्याकडून त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यांनी अनेक शास्त्रीय उपशास्त्रीय सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये वडिलांबरोबर आपली कला पेश केली. आणि तबला, हार्मोनियम वादन, गायन या तीनही संगीत क्षेत्रामध्ये या कलाकारानं आपल्या वडिलांकडून मार्गदर्शन प्राप्त केलेलं आहे. 2016 साली गायन विषयामध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची विशारद ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर आवर्तन गुरुकुल पुणे येथे जिथं पंडित उल्हास कशाळकर, पंडित सुरेशजी तळवलकर आणि पंडित रामदास पळसुले विद्यादान करत असतात, त्या गुरुकुलमध्ये शिकण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. आणि तिथं त्यांनी पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडून शिक्षण प्राप्त केलं. पंडित रामदास पळसुले यांच्याकडून तबला वादनाचे धडे त्यांना मिळाले. त्यानंतर पंडित शौनकजी अभिषेकी यांच्याकडं शास्त्रीय संगीताची तालीम गेली अनेक वर्ष गुरुशिष्य परंपरेतून हा गुणी गायक कलाकार प्राप्त करत आहे. 2018 मध्ये पंडित जितेंद्र बुवा अभिषेकी संगीत महोत्सव पुणे, युवा संगीत महोत्सव गोवा, आपला परिसर पुणेद्वारे आयोजित गुरुनमनमध्ये कार्यक्रम, सुरंजन ट्रस्ट द्वारे आयोजित संगीत स्पर्धा हा गुणी कलाकार जिंकलेला आहे. त्याचप्रमाणे ज्योत्स्ना भोळे शिष्यवृत्ती या कलाकाराला प्राप्त आहे. नक्षत्रांचे देणे पु ल देशपांडे यांच्यावर जो कार्यक्रम झी मराठीनं आयोजित केलेला होता, त्या कार्यक्रमामध्ये या गुणी गायक कलाकारानं आपली गायकी पेश केलेली आहे. संगीत नाटक अकादमी आयोजित अमृत युवा कलोत्सव या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी आपली कला पेश केलेली आहे. असा गुणी गायक कलाकार विश्वजित मेस्त्री याच्याकरता जोरदार टाळ्या होऊया. या कार्यक्रमामध्ये गौरीश भगत यांना विनंती आहे की त्यांनी गुलाबपुष्प प्रदान करून विश्वजित मेस्त्री याला सन्मानित करावं. या कार्यक्रमाला उपस्थित तबला वादक साखळीचे सुपुत्र पंडित रामदासजी कामत यांचा आशीर्वाद या कलाकाराच्या पाठीशी आहे. या गुणी गायक कलाकारानं ख्यातकीर्त अशा कलाकारांना साथसंगत केलेली आहे. या आनंद चौकीवर अनेक कार्यक्रमामध्ये हा गुणी कलाकार सहभागी असतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष उत्कृष्ट तबलापटू म्हणून एखाद्याच कलाकाराला मान प्राप्त झाला असेल आणि आम्हाला अभिमान आहे. दोन कलाकार आहेत दत्तराज शेट्टी. आणि ते गुणी अत्यंत कठीण परिस्थितीतून वर आलेला हा कलाकार, ज्याने आज पंडित सुधीर नायक जे पंडित जितेंद्र बुवा अभिषेकी यांच्या सोबत सुद्धा साथसंगत करायचे विश्वविख्यात कलाकार आहेत, त्यांच्याकडं हा गुणी कलाकार आज खास गुरुशिष्य परंपरेतून शिक्षण प्राप्त करत आहे. आणि एक उत्कृष्ट संवादिनी वादक म्हणून आज विश्वातील ख्यातकीर्त अशा अनेक कलाकारांना गोव्यातच नव्हे तर पुण्यात, महाराष्ट्रात, कर्नाटकात अनेक ठिकाणी आज या कलाकाराला निमंत्रण देण्यात येतं. गोपाल प्रभू यांच्याकरता जोरदार टाळ्या. आणि आमच्या अंत्रुज महालातील या दोन्ही कलाकारांना आता मी सन्मान मिलिंद भगत आपणास विनंती आहे की आती दत्तराज शेट्टी याला गुलाबपुष्प प्रदान करावं. याने गोपाल प्रभू याला गुलाबपुष्प प्रदान करावं. रसिको अंत्रुज महालातील नामवंत कलाकार आहेत. पंडित भवानी शंकर यांचा आशीर्वाद ज्याला प्राप्त झाला. पंडित भवानी शंकर हे पखवाज वादनातील विश्वात गाजलेलं नाव. पंडितजी आता नाही आहेत, पण त्यांचं पखवाज वादन आज आपण स्मरणात ठेवावं. असं पखवाज वादन मी तरी कुमार बोस आणि त्यांची जी जुगलबंदी चालायची त्यासारखा कार्यक्रम आयुष्यातील एक अत्युच्च आनंद देणारा कार्यक्रम म्हणून मी अनुभवतो. आणि त्या कलाकाराचा आशीर्वाद ज्या कलाकाराच्या पाठीशी आहे, धामस्कर कुटुंबीय केरीचं सगळे कलाकार ते त्या कुटुंबातील त्यांचेच केदार धामस्कर यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ द्या.
या कार्यक्रमामध्ये उपस्थित विशांत नार्वेकर याने केदार धामस्कर याला गुलाबपुष्प प्रदान करावं. आणि रसिको, या कार्यक्रमामध्ये एक अष्टपैलू वादक कलाकार सहभागी आहेत. तुम्हा सर्वांना या गुणी कलाकाराला तुम्ही शिल्पोत्सवात पाहिलं असेल. एकदम लहान वयात तासो वाजवपाचे काम जो करतालो आणि अजूनही करता. आणि वाद्य म्हटलं की एकदम वेडा, इन्स्ट्रुमेंटल वादनाचा ज्याला वेड आहे. आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो की त्याच्या घरामध्ये आज जवळजवळ 24 प्रकारची वाद्य आहेत. त्यांचे वडील आणि मातोश्री आई दर वाढदिवसाला एक वाद्य त्याला प्रदान करत असतात. सध्या 24चा झालेला नाही आहे, ॲडव्हान्समध्ये त्याला 24 वाद्य देण्यात आलेली आहे. आणि ती सगळी 24 वाद्य तो वाजवतो. जेंबे म्हणा, कुठलंही पर्क्युशन वाद्य म्हणा, समेळ, कासाळं, मग घुमट, तबला, पखावाज, सगळी वाद्य विश्वविख्यात कलाकाराबरोबर वाजवण्याची त्याला संधी प्राप्त झालेली आहे. अनेक अल्बम्समध्ये त्याचं वादन आज आपण ऐकतो. आणि हा कलाकार आज 12वी विज्ञानपर्यंत शिक्षण घेऊन काय करायचं, तर पुढचं काय नाही, इंजिनिअरिंग वगैरे नंतर बघूया, म्युझिकमध्ये जे करता येईल ते मी करीन, हा एक ध्यास बाळगून आज म्युझिक टेक्नॉलॉजी या विषयामध्ये पदवी प्राप्त करण्यासाठी सध्या चेन्नई येथे त्यानं शिक्षण घेण्यास प्रारंभ केलेला आहे. स्मित नाईक यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि संदेश आणि स्वाती इकडं आहेत. दोन्ही आईवडिलांचं मार्गदर्शन आणि त्यांचं पाठबळ त्याला प्राप्त होत आहे. म्हणून मंदार, तू यावंस आणि स्मितला गुलाबपुष्प प्रदान करावंस. रसिको, या कार्यक्रमामध्ये ध्वनी संयोजन व्यवस्था सांभाळणारे नितीन शंकरदास आणि त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहयोगी आहेत. या कलाकारांचंही आम्ही कौतुक करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे, पार्थ भगत आणि शौर्य भगत, पार्थ भगत याने नितीन शंकरदास यांना गुलाबपुष्प प्रदान केले. अजून एक सांगायचं म्हणजे आपलं सगळ्यांचं झालं स्वागत. जरी त्यांच्याच घरी असला तरी आता इथे ते बसल्यानंतर ते कलाकार आहेत, त्यामुळे त्यांचं हे नक्कीच स्वागत व्हायला पाहिजे. मी कोणीतरी गौरीश गोविंद दादा एवढं सुंदर निवेदन करतात, त्यामुळे गळ्याला पण आराम मिळतो आम्हाला. त्यांचे आणि इथे तुम्ही सगळे शांतपणे ऐकताय, त्यामुळे सगळ्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. कट्यार काळजात घुसली या नाटकातलं खूप प्रसिद्ध झालेलं सुरतिया सादर करण्याचा प्रयत्न करा.
सुरत पिया के न छिन बिसराए सुरत पिया के न छिन बिसराए सुरत पिया के न छिन बिसराए सुरत पिया के न छिन सुरत पिया के न छिन बिसराए हर हर दम उनकी याद आए हर हर दम उनकी याद आए हर हर दम उनकी याद आए सुरत पिया के न छिन
रघुनंद गणेश जसं रघुवीर रंगपेठ आणि आनंद चौकी तसा हा रघुनंद गणेश. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळे इकडे उपस्थित राहिलात. आमचे वडील आनंद भगत यांच्या स्मरणार्थ आयोजित ही सुंदर मैफल आणि यामध्ये सगळे कलाकार तुम्ही रसिक उपस्थित राहून आम्हा सर्वांना उपकृत केलं. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. पाठीवरचे बळ शिस्त लावण्यासाठी जगण्याचं बळ देतात हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. आणि तेच आमच्या वडिलांनी आम्हाला जगण्याचं बळ दिलं. त्याच्याप्रती ही भावना व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि
गणेशोत्सवाच्या या सोहळ्यामध्ये संगीताचा सूर निनादावा अशी माझी व्यक्तिशः वैयक्तिक इच्छा होती गेल्या अनेक वर्षांची. गेलं वर्ष सोडलं तर त्याच्या आधी 2 वर्ष आपण सगळ्यांनी आम्हाला सर्व सहकार्य केलं. पुढंही हे कार्यक्रम होत राहतीलच भगवंताच्या कृपेनं. तर या कार्यक्रमामध्ये भैरवी सादर होत आहे आणि कार्यक्रमाची सांगता होत आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज मी जास्त काही बोललो नाही कारण माझी बोलण्याची आज मनस्थिती तशी नव्हतीच मुळी. कारण आठवणींचं एक वेगळं खूप जंत्री आज डोक्यात आहे माझ्या आणि त्या आठवणी आज माझा पिच्छा सोडत नाही आहे. पण या आठवणींच्याच बळावर पुढचं आयुष्य आनंदात जाईल या तिळ मात्र शंका नाही. कारण आई वडिलांचा आशीर्वाद पाठीशी आहे, तुम्हा सर्वांचं सहकार्य पाठीशी आहे. आम्ही सगळे भगत कुटुंबीय एकत्र मिळून यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा या देव कुलपुरुष विश्वेश्वराचा द्विदशकपूर्ती सोहळा ऑक्टोबरच्या 28 तारीख रोजी साजरा करीत आहोत आणि त्यानिमित्तानं जवळजवळ 4 दिवस कार्यक्रमांचं आयोजन इकडं होईल. 2 नाट्यप्रयोग सादर होतील, एक संगीत कार्यक्रम सादर होईल आणि पहिल्या दिवशी शिखर कलश प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम असल्या कारणानं कलश इकडं पहिल्या दिवशी वाजत गाजत मिरवणुकीच्या माध्यमातून त्या कलशाचं आगमन होईल. दिवाळीनंतर हा कार्यक्रम आहे. तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. त्याच्या पूर्वी आम्ही या कार्यक्रमासाठी खास एक फंडार्थ कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्यालाही सहकार्य आपण करावं अशी विनंती करणार आहोत. काय कार्यक्रम आहे ते जाहीर होईलच, पण त्याला तुम्हा सर्वांचं सहकार्य असेल हे निश्चित. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचे आभार व्यक्त करीत आहोत आणि विश्वजित भैरवी सादर करून कार्यक्रमाची सांगता करावी अशी विनंती करत आहे.
मन करा थोर, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या कारणाला थोर रे कैवल्याच्या. बालवई खेळम, बालवई खेळमलो, बालवई हा बालवई 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 खेळलो, बालवई खेळमलो, तारुण्य नासले बालवई खेळलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवाचा, वृद्धपणी देवाचा, वृद्धपणी देवाचा दिसे पहिलं, वृद्धपणी देवाचा दिसे पहिलं तीर, पहिलं तीर चंद्रभाऊ पांडुरंग, चंद्रभाऊ पांडुरंगा हो चंद्रभाऊ पांडुरंग. मन करा थोर, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या कांदणाला फुलाच फुल रे कैवल्या.
धन्यवाद. शुभरात्री. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूया पुढच्या सुंदर कार्यक्रमासाठी.